नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या सुरगाणा आणि पेठ तालुक्याच्या हद्दीजवळ डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेलं कोटंबी गाव काही वर्षापूर्वी शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत अत्यंत मागासलेलं गाव म्हणून ओळखलं जात होतं। शिक्षक आणि ग्रामसेवक वगळता शासकीय अधिकारी गावात येत असल्याचं ग्रामस्थांना क्वचितच पाहायला मिळायचं। मात्र आज याच कोटंबी गावानं विकासाची अशी झेप घेतली आहे की डोंगर दऱ्यातील गाव कसं स्वयंपूर्ण आणि आदर्श बनू शकतं याचं आपल्या राज्यासमोर उदाहरणच घालून दिलं। 5-6 वर्षापूर्वी कोटंबीतील बहुतांश कुटुंबाचा उदरनिर्वाह पावसाळी पारंपरिक शेतीवर अवलंबून होता। शेतीचं काम आटोपल्यानंतर रोजगारासाठी गावातील कुटुंबांना कोसो दूर भटकंती करावी लागत असे। याचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थितीवर होत होता। 2020-21 मध्ये रॉनी आणि झरीना स्क्रूवाला यांच्या पुढाकारातून कार्यरत असलेल्या स्वदेश फाउंडेशनच्या टीमनं कोटंबी गावात प्रवेश केला आणि तेव्हापासून खरी गावाच्या परिवर्तनाला सुरुवात झाली। प्रथमतः ग्रामस्थांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हार न मानता गावातील महिला, पुरुष आणि तरुणांना एकत्र केलं। स्वदेश फाउंडेशनची कार्यपद्धती, लोकसहभागाचं महत्त्व आणि गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेण्याची गरज समजावून सांगितलं। यानंतर ग्रामस्थांच्या सहभागातून विकास कामांना सुरुवात झाली आणि पाहता पाहता कोटंबीच्या परिवर्तनाची कहाणी आकार घेऊ लागली। पाणी अडवलं, शेती फुलली, गावात ठिकठिकाणी शोषखड्डे, शौचालय, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या। शेतकऱ्यांसाठी लहान मोठी शेततळी तयार करण्यात आली। डोंगर उतारावरून वाहून जाणारं पाणी विविध ठिकाणी अडवण्यात आल्यानं भूजल पातळी वाढण्यास मदत झाली। परिणामी माणसांसह जनावरांसाठी आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढली। कधी काळी पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या गावात आज पाणी साठवणूक आणि जलव्यवस्थापनामुळे शेतीला नवी दिशा मिळाली आहे। तरुणांच्या हाताला कौशल्य, कुटुंबांना उत्पन्नाचा आधार, गावातील तरुणांना गवंडीकाम, सोलर रिपेअरिंग, वीज दुरुस्ती यासारख्या कौशल्याचं प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आल्या। शेतकऱ्यांना गायी, शेळ्या, कोंबड्या, आंबा तसेच विविध फळझाडं देऊन शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यात आली। पारंपरिक शेतीसोबत कमी श्रमात अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या सफेद मुसळीच्या लागवडीचं प्रशिक्षण आणि बियाणं उपलब्ध करून देण्यात आलं। त्यामुळं अनेक कुटुंबाच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू लागले। आर्थिक स्वावलंबनाची वाट मोकळी झाली। जिथं अधिकारी जात नव्हते तिथं जिल्हाधिकाऱ्यांनी भेट कोटंबीच्या विकासाची दखल आता प्रशासनाने घेतली। कधी काळी शासकीय अधिकाऱ्यांची पावलं क्वचित पडत असलेल्या या दुर्गम गावाला 2024 मध्ये नाशिकच्या तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भेट देऊन गावातील विकास कामांची पाहणी केली। त्यानंतर कोटंबी गाव प्रशासनाच्या नजरेत अधिक ठळकपणे आला। आज शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी गावात येऊन ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत। विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत। रोजगारासाठीची भटकंती थांबली। एकेकाळची पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून दूरवर रोजंदारीसाठी जाणाऱ्या अनेक कुटुंबांची भटकंती आता थांबली आहे। कौशल्य आधारित रोजगार, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, फळबागा आणि आधुनिक शेतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यास सुरुवात केली आहे। स्वदेश फाउंडेशनने घेतलेल्या या पुढाकारामुळे गावात परिवर्तनाची नांदी आली आहे। नागरिकांमध्ये देखील समाधान आहे। एकूणच लोकसहभागातून गावाची स्वच्छता आणि सांडपाण्याचं नियोजन करण्यात आल्यानं गावातील अस्वच्छता, डासांचं प्रमाण कमी झालंय। आरोग्याच्या दृष्टीनं सकारात्मक बदल जाणवू लागले। कोटंबी पॅटर्न राज्यभर पोहोचण्याची गरज। डोंगर दऱ्यातील दुर्गम आणि कधी काळी विकासापासून वंचित असलेल्या कोटंबी गावानं लोकसहभाग, योग्य मार्गदर्शन, जलसंधारण, कौशल्य विकास, शेतीपूरक व्यवसाय आणि शासकीय योजनांचा योग्य वापर याचा समन्वय साधत विकासाची नवी वाट दाखवली। विकासासाठी केवळ मोठ्या निधीची नव्हे तर ग्रामस्थांची इच्छाशक्ती, योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते कोटंबीनं सिद्ध केलं। त्यामुळं महाराष्ट्रातील इतर दुर्गम गावांना कोटंबीच्या विकास मॉडेलचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेण्याची गरज आहे। डोंगर दऱ्यातील कोटंबी आज केवळ गाव राहिलेलं नाही तर बदल घडवून आणण्याची इच्छाशक्ती असेल तर दुर्गम गावही विकासाच्या नकाशावर झळकू शकतं, असा आशावादी संदेश देणारे आदर्श गाव बनले आहे। पंचायतच्या सहकार्यानं आणि स्वदेशच्या सहकार्यानं तर आजचा हा आनंदाचा दिवस आपण सगळेजण साजरा करत आहोत। त्याच्यामध्ये जे हागणदारी मुक्त आपले दोन्ही पाडे झालेले आहे। नुसतं बांधकाम करून दिलेलं आहे म्हणून हागणदारी मुक्त होईल असं नाहीये, ह्याचा वापर पण व्हायला पाहिजे। जसं सरांनी सांगितलं की वयस्कर माणसं असतील त्यांना सवय नाहीये, त्याच्यामध्ये माझे नाव देवीदास रमाकांत धूम, गाव विकास परिवर्तन गाव विकास समिती कोटंबी, तालुका सुरगाणा। आमच्या गावामध्ये स्वदेश फाउंडेशन संस्था काम करते
ते येण्याच्या अगोदर आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती आणि उत्पन्नासाठी पाणी शेतीसाठी पाणी नव्हतं. आता स्वदेश फाउंडेशननी आमच्यासाठी शेततळे दिलेले आणि प्रत्येक घरामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिलेले आहे. व आता आमचं गाव एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. गावामध्ये सोलर वगैरे सगळ्या रात्रीच्या सोलर दिलेले आहे आम्हाला आणि पूर्ण शिक्षणासाठी पण शाळेमध्ये लक्ष दिलं जातं. आरोग्यावरती कॅम्प घेतले जातात. डोळ्यांचे ऑपरेशन झालेले आहेत आमच्या गावामध्ये. स्वदेश फाउंडेशन आल्यापासून आमच्या गावामध्ये खूप आनंदाचे दिवस आलेले आहेत. धन्यवाद. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले, पेठ, नाशिक.